पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राज ठाकरे हे पराभूत होणार नाही तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील। मी आज भविष्यवाणी करतो, निकाल आल्यानंतर तुम्ही पहा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भविष्यवाणी केली। तसेच जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते पण विचारांचा वारसा मिळत नाही, यांना विचारांचा वारसा मिळालेला नाहीये, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। मी आधीही स्पष्ट केले की आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, त्याला काहीच अर्थ उरलेला नाहीये। जर 2009 मध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती। त्या काळातच त्यांना मतं मिळाली असती, आता त्यांच्याकडे मतच राहिलेली नाहीये। जिथपर्यंत राज ठाकरेंचा प्रश्न आहे, मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो, या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव होणार आहे। या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फायदा होईल, मात्र उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना फायदा होणार नाही। राज ठाकरे हे पराभूत होणार नाहीत तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील। ही भविष्यवाणी मी करतो, तुम्ही निकालानंतर पहा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। आम्ही सातत्यानं सांगतोय, मुंबईचा महापौर हा मराठीच होईल। भाजप काय म्हणतेय की मुंबईचा महापौर हा हिंदू होईल, म्हणजे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का? मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसांवर गोळ्या घालणारा माणूस मोरारजी देसाई हा हिंदू होता की नव्हता, असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय।